चोपडा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणूक व 13 सदस्य पदासाठी पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे। नवीन तहसीलच्या प्रशासकीय इमारतीत मीटिंग हॉलमध्ये 4 ग्रामपंचायतीचे सरपंच व इतर ग्रामपंचायतीतील 13 सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी 3 टेबल लावण्यात आलेले आहे। 7 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य पदासाठी हातेड खुर्द या ठिकाणीच्या जागेसाठी 1 नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याचे निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी सांगितले। चोपडा तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम 2026 अंतर्गत 13 ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य व 4 सरपंचासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे। यामध्ये 7 तारखेपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालय येथे 3 रिटर्निंग ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यासाठी समिती सभागृह तहसील कार्यालय चोपडा येथे त्यांचे कार्यालय दाखल करण्यात आलेले आहे। संबंधित गावचे तलाठी ग्राम महसूल अधिकारी हे त्या गावचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील। 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत शनिवार व रविवार वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी असेल। आजपर्यंत 1 अर्ज हातेड खुर्द या गावातून या कार्यालयास प्राप्त झालेला आहे।